ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 13वा. क्षेत्र क्षेत्रज्ञ योग. ज्ञानलक्षण भाग 43. भक्ती व एकांत. ओव्या आहेत 603 ते 614. भगवंतांनी 10व्या श्लोकात अव्यभिचारिणी भक्ती, एकांतस्थानी वस्ती व जनसमूहाची नावड अशी 3 ज्ञानी मनुष्याची लक्षणे सांगितली. ज्ञानदेव ती स्पष्ट करून सांगत आहेत. आणि मी वाचूनी काही आणि का गोमटे नाही, ऐसा निश्चयोची तीही जयाचा केला. आणि माझ्याशिवाय दुसरे काहीच चांगले नाही असा ज्याच्या तिघांनी म्हणजे कायेने, वाचेने व मनाने निश्चय केलेला आहे. शरीर वाचा मानस पियाली कृत निश्चयाचा कोश, एक मी वाचूनी वास न पाहते यान. ज्याचे शरीर, वाचा व मन या तिघांनी वरील प्रमाणे केलेल्या निश्चयाचा कोश प्यायला आहे, म्हणजे प्रतिज्ञापूर्वक शपथ घेतली आहे आणि एक माझ्या वाचून आणखी कशाचीही इच्छा ते करत नाहीत. किंबहुना निकट निज जयाचे जाहले मज, तेने आपण या आम्ही सेज एकी केली. फार काय सांगावे. ज्याचे अंतःकरण माझ्याशी अगदी जडून राहिले आहे, त्याने आपले व आमचे एक अंथरूण केले आहे, म्हणजे माझ्या स्वरूपी अनुरक्ततेने तल्लीन होऊन गेला आहे. रिगता वल्लभा पुढे नाही अंगी जीवी साकडे, ती एक कांतेचे निपाडे एक सरला जो. पतीकडे जाताना पतिव्रता स्त्रीला शरीराने व अंतःकरणाने जसा संकोच वाटत नाही, त्याप्रमाणे जो मला एकनिष्ठेने अनुसरलेला आहे. मिळोनी मिळतची असे समुद्री गंगा जळ जैसे, मी होऊनी मज तैसे सर्वस्वे भजती. गंगेचे उदक समुद्रास मिळून जसे आणखी एकसारखे मिळतच असते, त्याप्रमाणे माझ्या स्वरूपी ऐक्य झाले असताही जे सर्व प्रकाराने माझे भजन करीत असतात. सूर्याच्या होणे होईजे का सूर्या सवेची जाईजे, हे विकले पण साजे प्रभेसी जेवी. सूर्याच्या उदयाबरोबर प्रकट व्हावे आणि सूर्याच्या अस्ताबरोबर नाहीसे व्हावे, हा सूर्याशी असणारा प्रभेचा विकलेपणा म्हणजे अनन्यता प्रभेलाच जसा शोभतो. पै पाणी याची या भूमिके पाणी तळपे कौतुके, ते लहरी म्हणती लौकिके एरवी ते पाणी. पाण्याच्या सपाटीवर मौजेने हलत असलेल्या पाण्यास लोकांच्या दृष्टीने लाटा असं म्हटलं जातं. तथापि खरा विचार करून पाहिले तर ते पाणीच आहे. तो अनन्यो यापरी मी जाहलाही मातेवरी, तोची तो मूर्तधारी ज्ञान पैग. जो याप्रमाणे एकनिष्ठ असतो म्हणजे माझ्याशी ऐक्य पाहूनही माझे भजन करतो, अर्जुना तोच ते मूर्तिमंत ज्ञान होय. आणि तीर्थे धवते तटे तपोवने चोखटे, आवडती कपाटे वसवू जया. आणि तीर्थे म्हणजे नदी व समुद्र यांचे पवित्र किनारे, तप करण्याच्या शुद्ध जागा आणि गुहा या ठिकाणी ज्याला राहायला आवडते. शैल कक्षांची कुहरे जळाशय परिसरे, अधिष्ठी जो आदरे नगरा न ये. डोंगराच्या बगलेतील गुहांमध्ये व सरोवरांच्या आसपास जो प्रेमाने राहतो आणि शहरात येत नाही. बहु एकांतावरी प्रीती जया जनपदाची खंती, जाण मनुष्याकारे मूर्ती ज्ञानाची तू. ज्याची एकांतावर फार प्रीती असते व ज्याला लोकांचा कंटाळा असतो, तो मनुष्य रूपाने ज्ञानाची केवळ मूर्तीच आहे असे समज. आणि काही पुढती चिन्हे गा सुमती, ज्ञानाची ये निरुती लागी सांगू. हे बुद्धिमान अर्जुना, ज्ञानाचा निश्चय करण्याकरता आणखी काही चिन्हे तुला पुढे सांगतो, ऐक. श्लोकात जरी अव्यभिचारिणी भक्ती, एकांत व जनसमूहाविषयी नावड अशी 3 लक्षणं सांगितली असली तरी एकांत व जनसमूहाविषयी नावड यात फक्त शब्दभेद आहे. अव्यभिचारिणी भक्ती म्हणजे भगवंतांविषयी एकनिष्ठता. ज्ञान करून घेण्यासाठी भक्तीचा आश्रय घ्यायचा व ज्ञानानंतरही भक्ती सोडायची नाही. अशा प्रकारे भक्तीचे ज्ञानपूर्व भक्ती व ज्ञानोत्तर भक्ती असे 2 भेद होतात. कर्मे ईशू भजावा असं ज्ञानदेवाने 4थ्या अध्यायात सांगितलं होतं. आपल्या स्वकर्म कुसुमांनीच ईश्वराची भक्ती करायची आहे.
12व्या अध्यायातील भक्त लक्षणं किंवा 13व्या अध्यायातील ज्ञान लक्षणं ही साधकांसाठीच सांगितलेली आहेत. परमात्म्याचे कोवळे ज्ञान दृढ करण्यासाठी ही लक्षणं अंगी बाणवायची आहेत. जप, ध्यान, तीर्थयात्रा म्हणजे भक्ती नव्हे, तर ती उपासना झाली. समर्थांच्या भाषेत भक्त म्हणजे कोण? जो विभक्त नव्हे तो भक्त. आपण परमात्मा स्वरूप आहोत याची सतत जाणीव असणं म्हणजे भक्ती. हे ज्ञान झाले की स्वतःकडे व लोकांकडे पाहण्याची दृष्टीच बदलून जाते. ईश्वरी गुण त्याच्यात सहज प्रकट होतात. ज्ञानदेवांनी येथे अव्यभिचारिणी भक्तीचे स्पष्टीकरण ज्ञानोत्तर भक्तीच्या अंगानं केलेलं आहे. आपण परमात्मा स्वरूपच आहोत असे ज्ञान त्याला झालेले असते. काया, वाचा व मनाने त्याला एका भगवंता वाचून दुसरं काही नाही असा निश्चय झालेला असतो. असा भक्त परमात्म्याचे व आपले एकच अंथरूण करतो, म्हणजे परमात्म्यापासून क्षणभरही वेगळा होत नाही. त्यामुळं त्याला परमात्म्या व्यतिरिक्त कसलीही आशा नसते. तो परमात्मा स्वरूपात तल्लीन झालेला असतो. ज्ञानदेवांनी ते स्पष्ट करण्यासाठी पतिव्रतेचा दृष्टांत दिलेला आहे. पतीजवळ जाण्यास पत्नीला संकोच वाटत नाही. पतिव्रता जशी पतीशी एकनिष्ठ असते तसा भक्त परमात्म्याशी एकनिष्ठ असतो. येथे मधुरा भक्तीकडे ज्ञानदेवांनी संकेत केल्याचे दिसून येते. मधुरा भक्तीमध्ये परमात्मा म्हणजे पुरुष व भक्त स्वतःला त्याची पत्नी कल्पून भक्ती करत असतो. अशा आशयाचे ज्ञानदेवांचे गवळणी, विरहिणी या सदरात मोडणारे अभंगही आहेत. मीराबाई, गुलाबराव महाराज, रामकृष्ण परमहंस यांनी अशा प्रकारे साधना केली असली तरी सर्वसामान्य साधकांना हा मार्ग त्याज्यच आहे. भगवंतांनी किंवा ज्ञानदेवांनीही या भक्ती प्रकाराला उत्तेजन दिलेलं नाही. अर्थात ही भक्ताची एकनिष्ठता त्यांनी पतिव्रतेच्या प्रेमातून व्यक्त केली आहे. तर पुढे गंगा, समुद्र या दोन दृष्टांतांमधून ज्ञानोत्तर भक्ती वर्णिली आहे. गंगेचे उदक समुद्राला एकदा मिळून थांबत नाही, तर ते परत परत मिळतच राहतं. त्याप्रमाणे भक्त परमात्मा स्वरूप झाल्यानंतर सुद्धा परमात्म्याची भक्ती करणे सोडत नाही. त्याचा प्रेम प्रवाह अखंडपणे परमात्म्यात विलीन होत असतो. जीव ब्रह्मैक्य झाल्यावरही भगवंतांवर निर्हेतुक प्रेम असते. ऐक्याचे मुदल न ढळता तो भक्ती करत असतो. मी होऊन तैसे सर्वस्व भजती असं ज्ञानदेव म्हणतात. शिवो भूतवा शिवम यजेत अशा प्रकारची त्याची भक्ती असते. सूर्य उगवला की सूर्याचे तेज फाकते व तो अस्तास गेला की ते नाहीसे होते. हे तेज किंवा त्याची प्रभा सूर्याशी एकनिष्ठ असते. भक्त कसा परमात्म्याच्या अधीन असतो ते त्यांनी या दृष्टांतातून स्पष्ट केलं आहे. पुढचा दृष्टांत आहे समुद्र व लाटांचा. समुद्राचं पाणी आणि त्याची लाट यातील पाणी वास्तविक वेगळं आहे का? दोन्ही एकरूपच आहेत. परंतु अज्ञानी लोकांच्या दृष्टीने समुद्र वेगळा आणि लाट वेगळी असं असतं. तसंच परमात्मा व भक्त एकरूपच आहेत हे ज्ञानी भक्ताला कळलेलं असतं. अशा तऱ्हेने ज्ञानी भक्त सुद्धा परमात्म्याशी एकरूप असतो. भक्ताचा देह जरी पंचभूतात्मक असल्यामुळं वेगळा भासत असला तरी त्याची आंतरिक स्थिती ही परमात्म्याशी एकरूप असते. असा ज्ञानी एकांत प्रिय असतो. आपल्या स्वस्वरूपात रममाण होऊन राहणेच त्याला आवडतं. तीर्थक्षेत्र किंवा नद्या आणि समुद्र यांचे किनारे किंवा गुहा अशा पवित्र ठिकाणी राहायला त्याला आवडतं. खनाळामध्ये जाऊ न राहे असे समर्थाने म्हटलेलं आहे. अशा पवित्र ठिकाणी मनाची शांतता ढळत नाही. पुढे ज्ञानदेवांनी अध्यात्म ज्ञानाचे नित्यत्व व परब्रह्मावर दृष्टी खिळलेली अशी 2 लक्षणं वर्णन केली आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.